नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला पनीरची मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, 2 मोठे मोठे कापून घेतलेले आहेत, एक मोठं टोमॅटो घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, छोट्या आकाराचे एकदम बघा 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, मोठ्या आकाराची एक जरी टाकली तरी चालेल। अर्धा इंच आलं घेतलेलं एकदम बारीक तुकडे करून घेतलेले आणि 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या पण थोड्याशा कमी केल्या तरी पण चालू शकते। 10-12 काजू घेतलेले, तर तुम्हाला सांगते काजू जरी नाही टाकले तरी चालेल, एवढाच मसाला टाकला तरी चालेल। मी ह्याच्यामध्ये काजू टाकून हे एवढं बारीक करून घेणार आहे मिक्सरला बघा बिना पाण्याचंच मी बारीक करून घेतलेलं आहे। 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे बघा असे कापून घेतलेले, छोटे मोठे तुमच्या आवडीप्रमाणे केले तर चालू शकतात। मीडियम आकाराच्या 2 शिमला मिरच्या पण मी काय केलेले आहेत, असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। एक गाजर घेतलेलं आहे, त्याचं पण मी पूर्ण साल काढून छोटे तुकडे केलेले आहेत। एक वाटीभर बघा हे फ्रेश वाटाणे आहेत। हे काय केलेले माहिती काही वाटाणे मी सोलून ना फ्रीजमध्ये ठेवले होते। कढई बघा गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यात टाकणार आहे मी तेजपत्ता। गॅस आहे मीडियम आणि त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला ही पेस्ट केलेली। आता काय करायचे माहिती आहे का, 2 मिनटं आपल्याला एकसारखं असं हलवत राहायचे, म्हणजे चांगलं परतून घ्यायचं। काय होतं माहिती आहे का, नाही जर परतलं तर हे सगळीकडे उडेल असं, तर त्यासाठी आपल्याला एकसारखं 2 ते 3 मिनटं आपल्याला तेल सुटस्तवर परतून घ्यायचे। 2 ते 3 मिनटं बघा चांगलं तेल सुटस्तवर मी असं परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे थोडा बारीक, त्यात आपण मसाले टाकून घेऊया। तर मसाल्यामध्ये बघा ही नुसती मिरची पावडर घेतलेले 1 चमचा, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। धने जिरे पावडर 1 चमचा घेतलेला, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे। हा जे घेतलेला आहे ना अर्धा चमच्याला पण छोटा, अर्धा चमच्याला पण कमी असा किचन किंग मसाला घेतलेला आहे। चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे। तुम्ही आता गरम मसाला कोणता पण टाकला तर चालू शकते, कारण की सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। गॅस आता वाढवून ह्याला 1-2 मिनटं मी मस्त असं परतून घेते। ग्रेव्हीला चांगलं बघा तेल सुटस्तवर मी असं चांगलं परतून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर। आता ह्याच्यात टाकणार आहे मी कसुरी मेथी, अर्धा चमचा घेतलेले आणि हातावर चोळून घेतलेले आहे, ते मिक्स करून घेऊया। आता त्यात टाकणार आहे बघा ही गाजर, वाटाणा आणि शिमला मिरच्या। तुम्हाला ज्या भाज्या आवडतील ना त्या टाकल्या तरी पण चालू शकते। आता ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, 1 मिनिटभर चांगलं परतून घेणार आहे मीडियम गॅसवर। मस्त असं बघा मिनिटभर मी हे सगळं परतून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं, तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे मसाला केला होता ना त्यात मी पाणी घेतलेलं आहे अर्धा ग्लास, छोटा अर्धा ग्लास। आता हे आपण मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतले बघा, एवढं घट्ट आहे बघा। आता काय करायचे माहिती आहे का, आपल्याला गॅस एकदम बारीक करायचा। तर हा गॅस आहे ना मोठ्या बर्नरचा आहे, त्यामुळे मी तुम्हाला मीडियम बारीक असं सांगते। बारीक गॅसवर बघा आपण ह्याला एक 5 ते 7 मिनटं झाकण ठेवूया। 10 मिनटं जरी ठेवलं तरी चालेल, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये गाजर, वाटाणा, शिमला मिरची जी हलकी तरी शिजली पाहिजे। बारीक गॅसवर बघा मी झाकून ठेवलं होतं आणि आपण जेव्हा ह्याच्यामध्ये काजू टाकतो ना तेव्हा हे लक्षात ठेवायचं बघा, हे असं उडतं आणि खाली लागतं, त्यासाठी अधूनमधून थोडंसं हलवायचं। आता ह्यात टाकायचे आपल्याला पनीर। आता हे पनीर का नाही तुम्ही थोड्याशा तेलावर जरी परतून जरी घेतले तरी चालतात आणि असं जरी टाकलं तरी पण चालू शकते। आता तुम्ही ह्याच्यामध्ये बघा दुधाची मलाई टाकू शकता, क्रीम टाकू शकता। जरी दुधाची मलाई जर नसेल तरी क्रीम जर असेल तर क्रीम टाका, दोन्हीतले कोणतं पण एक चमचाभर किंवा 1.5 चमचा जरी टाकलं तरी चालेल। मग त्याच्यामध्ये तुम्ही जरी काजू जरी नाही टाकले तरी पण चालू शकते। खूप रेसिपी मी तुम्हाला दाखवते वेगवेगळ्या पद्धतीने, रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करत जा। मिक्स करून घेतलेलं आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे बटर। जर तुम्ही आता म्हणाल की बटर नाही आहे तर काय करायचं, तुम्ही हे जरी नसेल तरी नाही टाकलं तरी पण चालू शकते। असं नाही की बटर असावं आणि ते टाकलाच पाहिजे। गॅस बारीक केलेला आहे आणि आपल्याला ह्याला परत एक 10 मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचे। बारीक गॅसवर आपण झाकून ठेवलं तर झाकण काढूया। मस्त असं बघा झालेलं आहे अशा पद्धतीत। हे बघा हलवून दाखवते पूर्ण, एवढी तरी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे बघा, आणि इतकं छान लागतात ना चवीला। तुम्ही करून बघा अशा पद्धतीने एकदा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।